हॅलो सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे सुवर्ण विथ एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहे मेथीची पातळ भाजी। तर त्यासाठी मी इथे घेतली मेथी, मुठभर मेथी आहे, ती निवडून स्वच्छ धुवून घेतली। थोडंसं बाजरीचं पीठ घेतलंय चिमूटभर आणि दाण्याचा कूट घेतलाय, शेंगदाण्याचा ओबडधोबड खलबत्त्यामध्ये कुटून, आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलाय। तुम्ही लसूण, हिरवी मिरची आणि दाण्याचा कूट एकदम बारीक वाटतो ना आपण, तसं बारीक पण वाटण घेऊ शकता वाटून। पण इथे मी चिरून आणि कूट पण थोडा ओबडधोबड घेतलाय आणि ते ठेवलाय मी छोटा पॅन ठेवलाय तापायला। त्याच्यावर 2 चमचे तेल घालते आणि त्याच्यामध्ये जिरी घालायची। जिरीमुळे ना खूप छान टेस्ट येते या भाजीला। जशी आपण पालक वगैरेची पालक आणि मिक्स भाजी करतो ना, पालक, शेपू, आंबट चुका वगैरे घालून, तर तशीच करायची आहे, फक्त ही थोडीशी वेगळी आहे। तर त्याच्यामध्ये आपण टाकले लसूण आणि हिरवी मिरची टाकली आहे। हिरवी मिरची आणि लसूण चांगलं फ्राय झालं ना की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहे मेथीची भाजी। आणि मेथीची भाजी घातली ना की लगेच पाणी वगैरे काय टाकायचं नाही, ती व्यवस्थित हलवून घ्यायची। आणि थोडीशी सॉफ्ट झाल्यानंतर आपण ते बाजरीचं पीठ दाखवलं ना मगाशी मी तुम्हाला, तर त्याच्यामध्ये खालीच पाणी घालून पातळ हाताने कालून घ्यायचे। त्याच्यामध्ये कसं गाठ राहणार नाही म्हणून, कारण याच्यात जर आपण पीठ टाकला तर ते पूर्ण एकजीव होणार नाही। हे असं मी पातळ करून टाकले ना तसं टाकायचं। पीठ ऑप्शनल आहे, तुम्ही जर बाजरी खात नसाल, ज्वारी खात असाल तर ज्वारीचं सुद्धा तुम्ही पीठ वापरू शकता। आणि भाजीच्या दिसण्यावर जाऊ नका मैत्रिणींनो, भाजीची टेस्ट एवढी छान होते ना अफलातून अगदी। आणि चवीपुरतं मीठ टाकायचे आणि जास्त पातळ पण नाही, आणि तुम्ही किती लोक आहेत त्याच्यानुसार तर प्रत्येक गृहिणीला कळतच त्याचे पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं त्याच्यावर, भाजीचं प्रमाण। आणि थोडासा कूट टाकलाय दाण्याचा। आता मी ही भाजी दोघांसाठी बनवते, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता ही शिजून तयार झालेली आहे अगदी, आणि वास पण खूप छान येतो या भाजीचा असं शिजून घेतल्यानंतर। आणि हे पहा किती छान झालेली आहे भाजी। चला मग मी तुम्हाला ताटामध्ये सर्व करून दाखवते। ही भाजी ना भाकरी बरोबर खूप छान लागते, पण आज इथे मी चपाती बरोबरच खाणार आहे। चला तर मग व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। टाटा, बाय बाय।